आज मानदुखीवर 6 व्यायाम करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी एक टिपही असणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्ते, स्वानंदम मराठी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा। सध्या मानदुखी ही सामान्य समस्या झाली आहे। तसेच मानदुखीची बरीच कारणे आहेत, परंतु 2 ते 3 मुख्य कारणे आपण जाणून घेऊयात। एक म्हणजे सतत लॅपटॉप व मोबाईलमुळे मान कळत नकळत तासनतास खाली राहते। तसेच सतत तासनतास अभ्यास केल्यामुळे देखील मानेचे ठेवण आपली बिघडते आणि त्यामुळे मानदुखी होते। दुसरे कारण म्हणजे झोपेतून उठल्यावर बऱ्याच जणांना मानदुखी होते। तिसरे कारण म्हणजे खूप प्रवास केल्यानंतर प्रवासात देखील बऱ्याच जणांना मानदुखी होते आणि ही मानदुखी बऱ्याच दिवस चालली तर यापासून वेगवेगळे आजार देखील उद्भवतात। मानेमागे एक टेंगुळही होते आणि मग ते शस्त्रक्रिया करून काढावे लागते। तर अशी ही मानदुखीची 2 ते 3 मुख्य कारणे आहेत। तर तुम्हालाही याच कारणांमुळे मानदुखी होते का, तर नक्की कमेंट करा। तर आज हीच मानदुखी घालवण्यासाठी, कमी करण्यासाठी अतिशय सोपी आणि सर्वांना करता येणारी आज 6 व्यायाम आपण करणार आहोत। तर सुरुवात करूयात। हा फॉलो अलोंग व्हिडिओ आहे, तर तुम्हीही सोबत प्रॅक्टिस करा, तुम्हीही सराव करा, म्हणजे तुम्हाला लवकर त्याच्यातले फायदे जाणवतील। तर सुरुवात करूयात प्रथम व्यायाम प्रकारापासून। तुम्हाला आरामदायक असेल असे आसन, सुखासनात तुम्ही बसू शकतात किंवा तुम्हाला खाली बसणे शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीचा वापर देखील करू शकतात। तर सुरुवात करूयात। पाठीचा कणा ताठ ठेवा, खांद्यांना सैल सोडा, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा। आता सर्वात प्रथम पहिला व्यायाम प्रकार आपण करणार आहोत। त्यासाठी हाताने आपल्या हनुवटीला मागे करण्याचा प्रयत्न करा आणि तेथेच 5 सेकंद थांबा। 5 4 3 2 1 सैल सोडा, पुन्हा मागे घ्या। शक्य होईल तितका दाब द्या। 5 4 3 2 1 पुन्हा सैल सोडा, पुन्हा दाब द्या, मागे करण्याचा प्रयत्न करा। 5 4 3 2 1 हा अतिशय सोपा व्यायाम प्रकार आहे। यामुळे आपली मान जी सतत पुढे झुकत असते तर तिची ठेवण व्यवस्थित करण्यास खूप फायदा होईल। दुसरा व्यायाम प्रकार, त्यासाठी मानेला शक्य होईल तितके वर न्या, हनुवटीला आकाशाकडे न्या, श्वास घेत वर, श्वास सोडत हळूहळू खाली न्या, हनुवटी छातीला टेकवा। कंटिन्यू करणार आहोत। श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 2 3 4 5 6 7 8 9 10 तुम्हाला जर सर्वायकल स्पॉन्डिलिसिस चक्कर येत असेल तर मानेला हनुवटीला खाली घेऊ नका, सेंटरमधूनच श्वास घेत वर,
आणि पुन्हा श्वास घेत पुन्हा सेंटरमध्ये आणा. आता तिसरा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हनुवटीला शक्य होईल तितके उजवीकडे नेण्याचा प्रयत्न करा. उजव्या खांद्यावरून समोर बघा. 1, श्वास घ्या. श्वास सोडत डावीकडे शक्य होईल तितके खांद्याकडे हनुवटीला न्या. श्वास घेत पुन्हा सेंटरमध्ये. श्वास सोडत 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खूप छान. आता चौथा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी मानेला पूर्ण वर्तुळाकारात आपण फिरवणार आहोत. 5 वेळेस घड्याळाच्या दिशेने आणि 5 वेळेस घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. त्यासाठी मानेला खाली घ्या. हनुवटी छातीला टेकवा. श्वास घेत खांद्यांना व मानेला पूर्ण सैल सोडा आणि पूर्ण वर्तुळाकारात फिरवा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, पूर्ण खांदे आणि मान सैल सोडा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3, आपल्या हालचालींचा पूर्ण आनंद घ्या. 4, नेमका मानेवर कुठे ताण येतोय हे बघण्याचा प्रयत्न करा. 5, आता विरुद्ध दिशेने. 5, पूर्ण नसा मोकळ्या होण्यास यामुळे मदत होते. 4, 3, 2, 1. मानेला डावीकडे न्या. 5 सेकंद थांबा. 5, आपले कान आणि खांदे जवळ आणण्याचा प्रयत्न करा. 5, 4, 3, 2, 1. मानेला उजवीकडे न्या आणि तिथेच 5 सेकंद थांबा. 5, 4, 3, 2, 1. पुन्हा पूर्वस्थितीत. 5वा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि कपाळावर ठेवा. दोन्ही कोपर सरळ असतील. हाताने कपाळावर आणि कपाळाने हातावर सारखा दाब देण्याचा प्रयत्न करा आणि तेथेच 10 सेकंद थांबा. दाब देण्याचा प्रयत्न करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता हेच हात मागे घ्या आणि मागच्या बाजूने दाब द्या. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हळूवार हातांना खाली न्या. तुम्ही पाहू शकतात की मानेजवळच्या ज्याही आपल्या नसा आहेत तिथून पूर्ण रक्ताचा संचार हातांमध्ये मानेमध्ये येतोय. त्यामुळे तुम्हाला खूप बरे वाटेल. आता 6वा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी
मूठ वाळा, अंगठे आत घ्या, कोपर आत घ्या. त्यानंतर पाठीचा कणा सरळ ठेवा. खांद्यांना आपल्या मागच्या बाजूला प्रेस करायचे आहे. तर पाहूयात, एकदा समोरून पाहूयात. आपण मागच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच स्थितीत थांबा. मागच्या बाजूने एकदा पाहून घ्या. या पद्धतीने खांदे मागच्या बाजूला जातात. त्यामुळे मानेजवळच्या ज्या काही नसा आहेत, खांद्यांजवळच्या ज्या काही नसा आहेत, त्यामुळे त्या मोकळ्या होण्यास मदत होते. 5 4 3 2 1. सैल सोडा. पुन्हा मागे घ्या. तर समोरून करूयात. त्यासाठी पुन्हा मागे घ्या. या स्थितीत थांबा. 1 2 3 4 5. पुन्हा सैल सोडा. पुन्हा मागे न्या. 1 2 3 4 5. पुन्हा सैल सोडा. खूप छान. आजची टीप ती म्हणजे आपण रात्री झोपतो तर मानेखाली जी उशी घेतो ही जास्त कडक किंवा जास्त मऊ असता कामा नये. त्यामुळे आपली मानेची ठेवण बिघडते. जास्त कडक असेल तर आपली मान खूप वरती राहते आणि जास्त मऊ असेल तर ती खूप खाली दाबली जाते आणि त्यामुळे मानेशी जी काही ठेवण आहे ती बिघडते आणि त्यामुळे देखील मानदुखीचा त्रास होतो. तर बेल्टचाही वापर करू शकतात. त्यामुळे मानेची जी काही बिघडलेली ठेवण आहे ती व्यवस्थित होण्यास मदत होते. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल. तर ज्यांनाही मानदुखी असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा. नसेल त्यांनीही हे व्यायाम नित्यनियमित करा, म्हणजे भविष्यात मानदुखी कधीही होणार नाही. तर अतिशय सोपी आणि सरळ ही व्यायाम प्रकार आहेत. तर रोज नक्की करा आणि स्वतःला यापासून जास्तीत जास्त फायदा करून घ्या. रोज नित्यनियमित करा आणि स्वतःला स्वस्थ ठेवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि नित्यनियमित योग करा. हरिओम.